लोकमान्य टिळक जन्मस्थान. कसा आहे तर आत्ता वाजलेत एक वाजून 10 मिनटं. आम्ही आहे रत्नागिरी. आरेवारे बीच बघितला, तिथून पुढे रत्नागिरीत आलो. लंच झालंय आमचं आत्ता. सर शाहरुख खान. तर आम्ही आत्ता निघालोय लोकमान्य टिळक यांच्या बर्थ प्लेसवर, जन्मस्थान, जन्मभूमी. त्यांचा जन्म झाला तसं त्यांचं ती घर आहे. तुम्ही चेक केलेलं यूट्यूबला. आता जाऊ. रत्नागिरीत तुम्ही येताय तर इथं येणे आवश्यक आहे. व्हिडिओ शूट वगैरे नसेल तर तुम्ही येऊन बघू शकता. मिरिया बीच पण झालं. तर ती शिप बघितली, तुम्ही बघितलीच असतील. तर पोचलोय आपण आत्ता. इथं गाडी पार्किंगसाठी जागा बघू. आय थिंक इथं लावली चालेल पुढे. लोकमान्य टिळक जन्मस्थान. चप्पल इथं काढायचे. नको. तर आत्ता वाजले 2. आम्ही आहे रत्नागिरीमध्ये. तर इथं आत्ता आम्ही आलेलो लोकमान्य टिळक बर्थ प्लेस. ही आमची झाली बघून आत्ता. आणि आत व्हिडिओ अलाउड नाहीत, व्हिडिओज काढणे. तरी पण 1-2 ठिकाणी मी व्हिडिओज काढले. ती काशिली टेबल पॉईंट म्हणून एक आहे. इथनं अराऊंड 50 किलोमीटर आहे, 45-50. आम्ही ठरवलं की आज काय स्टे वगैरे करणार नाही. आज आम्ही आता डायरेक्ट काशिली बीचकडे जाणार. तिथनं टेबल पॉईंट बसणं, तिथनं 3-4 पर्यंत बीच वगैरे सगळं फिरणार तिथं. आणि तिथनं डायरेक्ट रिटर्न अटक्याला. तर तिथं जाताना मी तर नाही आत्ता गाडी चालवणार. आर्यन सर ती पण ब्लॉक करते वाटतं. आणि बघू कुठं स्पॉट. आणि जाताना जर पूर्ण मी चालवणार. तेव्हा जर ब्लॉक केलं तर मी करणारच. तेव्हा जाताना जर मी चालवणार आहे नॉनस्टॉप 180 किलोमीटर. तर बघा. पण जर रत्नागिरीत येत असतील तर जर हिस्टॉरिकल प्लेसेसची तुम्हाला आवड असेल तर 100% इथे व्हिजिट करा. एंट्री वगैरे फ्री आहे, तिकीट वगैरे काही नाही. मस्त आहे, मला तर आवडलं. अश्विन रिटायरमेंट घेतली. रोहित शर्मा पण गेला आता वाटतं. बघा कुठं आमचं क्रिकेटचं टॉपिक निघते आमचं लगेच. बघा अशी माणसं बघते माझ्याकडे. त्याला माहित होतं ब्लॉगमध्ये आलो तर इंस्टाग्राम आयडी वगैरे सांगेल. त्याला जाऊ दे, असू दे, आम्हाला लेट होतोय. भेटू आपण. लाईक शेअर सबस्क्राईब एंड नंतर करायचा आहे. कालचा व्लॉग एंडच केला नाही. आता कर. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि बस. आणि ती परवानगी रील टाकणे द्या आम्हाला फक्त एक. काय नाही रील टाकायची. आता मला हेल्मेटचा अंदाज दिसत नसेल पण माझी अशी एक स्माइल अशी एकदम बाहेर आल्या. अशी एकदम स्माइल मध्ये
तीव्र इच्छा पण नाही काही भेटणार. बस बा कशी पास करते. सावळा पडली माझं हेल्मेट टॅन झाला चेहरा. अरे माझी फॅन फॉलोइंग भरपूर असते काय टाकते तो नको व्हिडिओ मध्ये. बघू आता ह्या ब्लॉगला किती जाते ती. अरे ते दाखवतो तर ट्रॅफिक. व्हिडिओ मध्ये भरपूर वेळा बघितला. काही डिग्री टेम्परेचर झालंय गाडी. काशिली टेबल पॉइंट हे रत्नागिरीपासून 50 किलोमीटरवर आहे. खाली जायला असा रस्ता आहे. वॉक करत जायला लागतं खाली. तर रे खाळू सांडशील. सांडलं 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 सांडलं. आता खाली गेलं तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर आपण आता आधी खाली आलोय. 4-4:30 वाजता वर जाऊन टेबल पॉईंट बसू. बीच आलोय. तो इकडे एक दगड बसला असता. प्लेटवर मस्त आहे. तर आता आपण निघालो. इथे एक जागा आहे सेफ आहे. भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं पण मी निघाले. वाटलं मला कोणी हाक म्हटलं. हो बाय रात्री किती सांगतो. तिथं काय जाणार नाही. तिथं जायला पण शूज खराब होणार. आधीच म्हणलाय जाऊ शकतो पण मी पण बोललाय जाऊन असं रॉकवर जाऊन तिथं बसायचं निवांत. वरती आलो आहे. तर वरून सीन चेक करा कसं. फक्त एक गोष्ट खराब आहे की घाण केल्या लोकांनी. तर आमचा आत्ता काशिली टेबल पॉईंट बघून झालाय. व्ह्यू चेक करा एकदा. दाखवतो अजून एकदा. लोक भरपूर आहेत तिथं.
निघालो घरी. तर आमचा आत्ता टेबल पॉईंट बघून झाला. आम्ही सनसेटसाठी थांबलो नाही, कारण की इथून रात्रीचा प्रवास परत नको म्हणून. कारण की अराउंड इथनं अटके मीन्स कराड 4 तासाचा रस्ता आहे. म्हणजे तरी धरलं तरी 4.5 तास लागणार. आता टाइम झाला आहे 5:12. 4 तास जरी धरले तरी 9 वाजता पोचणार. म्हणजे 9:30-10 वाजता पोचणार. सनसेटसाठी थांबलो असतो तर 11 वाजणार, 11-12. सो बोललो की नको, एवढा उशीर थांबा नको. रस्ता तुम्ही बघू शकता, तुम्ही मस्त रस्ता आहे, प्रॉपर असं गावात नाही. V12चं मॉडेल फुल मॉडिफाय आहे. बाई जाऊ दे ना पुढे. लेफ्टनं पण नाही ओव्हरटेक करू शकत, पॅनल्स आहे ती राईटनं पण नाही करू शकत. त्याने एक साईडला गाडी घेतली पाहिजे, जेणेकरून मी पुढे जाईल. नाही जाऊ शकत इथनं पुढे. थँक्यू. वन वे रस्ता आहे प्रॉपर यो. सांग किती आवाज. दुसरा दिसतोय म्हणजे बघू. सर आधी सांगा जरा. तेच ना. कॉन्टेंट बनवणं काय एवढं सोपी गोष्ट नाही भाई. आता कोण माझ्यावर असलं तर मग तसं प्रॉब्लेम आहे. आंब्याचं झाड आहे, मोहर पण आलेत काय काय झाडांना. कसला आवाज येतोय. असं टर्न वगैरे आठवलं की औंधच आठवतं. आणि दादावर राईड गेलेली. आता ब्लॉग बनवू शकतो. जसं संध्याकाळ झाली की स्पीडोमीटर, RPM चे लाईट फ्लॅश होते, ते व्हिडिओमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही. सो मी बोललो की आत्ताच जाताना स्टार्टिंगचं ब्लॉग करू. परत फक्त रात्र झाली की राईडवर फोकस. रोडला नाही लागलोच बरोबर बोललो मी. घाटात बाईक चालवायची मजा वेगळी. डिसेंट करताना तर एकच नंबर, फक्त क्लच धरून. रस्ता बंद आहेत ना वर आहे, पण मधनं जाते गाडी. माहिती आहे तुम्ही सांगितलं, पण कुठनं घालायची आहे गाडी, तिथून जाते का तिथनं.
इन्स्पेक्टर अभिजित. सॉरी अंकल, व्हिडिओ बघत असतील तर. कसाय and the real winner is 21 years old. beats the हे रस्ता बघ. तर माझा लुक जरा चेंज झाला आहे कारण की आम्ही थांबलेलो पेट्रोल पंपवर. फ्रेश झालो, बोललो ना मी आधी. काय माहित नाही, पण आता इथं एक 15 मिनिटाचा व्लॉगच नाही आला, म्हणजे 5-10 मिनिटाची बोलेल. कॉपीराइट येईल. टी सिरीजचं गाणं आहे ना, ती मग नाही, मग कॉपीराइट टाकते. टी सिरीज जरा जरी गाणं वापरलं ना, डायरेक्ट स्ट्राईकच असतो, कॉपीराइट स्ट्राईक. गुलशन कुमार, पण गुलशन कुमार मित्र असते तर भूषण कुमारची ओळखी झाली असते ना तुझी. भूषण कुमार पण ते नाही देत ना परवानगी. टाकतो आता, आजच गेल्यावर टाकतो एक व्हिडिओ. टी सिरीजच्या मालकाला मारले, लक्षात ठेव. टी सिरीजच्या मालकाला मारले. लॉरेन्स बिस्नोची ओळख आहे का मग तुझी? दोन्ही पार्टीकडनं नाही तू, गुलाल दोन्हीकडनं उधळायचा. सलमान खान बिग बॉस करत नाही वाटतं आता. प्युअर भाषा हे नाही, एवढं टाकू शकत नाही मी. तू काय परवा दिवशीच कॉन्टेंट घेतोय का? सकाळचा व्हिडिओ म्हणजे गणपतीपुळे मधला जो व्हिडिओ केलेला, एक स्टेटस साठी काय काय करायला जवळून सांगतो मी, म्हणून त्या पॉइंट वरनं बोललो मी. वा, गार लागायला लागलं त्या दिवशी. पण ह्यो गारठा आहे ना, ह्यो असं एकदम कूल आहे. दुपारी पूर्ण फ्रस्ट्रेट झालेलं ना उन्हानं, तिची रील मी टाकेलं इथं. आता माझ्याकडे आहे ब्लॅक वायझरचा. ब्लॅक वायझरचा एक फायदा काय आहे की, एक नाही भरपूर फायदे आहेत की सनग्लासेस वगैरे घालायला लागत नाहीत आत दुपारच्या टाइमला, जर ब्लॅक वायझर असला तर. म्हणजे माझ्या आहे ना तर नॉर्मल व्हाईट नाही, हा व्हाईट वायझर, व्हाईट कुठला असतो आपला ग्लास, जो नॉर्मल आपले वायझर असतो ना, ग्लासच आहे, कलर म्हणतो मी. तर त्याला कसं होतं, ऊन येतच. ब्लॅकने मला भरपूर फायदा झालेला, मी सो ब्लॅकच यूज करत होतो. पण रात्रीचं ब्लॅक वायझरनं काय होतं की डिसएडव्हान्टेज की, नंबर 1 स्पीड ब्रेकर दिसत नाहीत. हा काय झालं, आता मी ठरवतोय असं की 3 किंवा 4 पार्ट मध्ये डिवाइड करून व्हिडिओ टाकायचे. कारण असं की एक तर 20-25 मिनिटाचा व्हिडिओ बघणारे आहेत ते लोक, असं काय नाही, बट खूप लेंदी होते असं मला वाटतंय. सो मी प्लॅन केलाय की एक तर अराउंड 15-18 मिनिट्स, 20ला पण मार्क टच नाही करणार मी, 15-18 मिनिट्सचा एक. आणि आहे तसं कॉन्टेंट केलंय भरपूर, मी व्हिडिओ शूट केले तसं. आणि माझी पहिली ट्रिप असल्याने म्हणजे शूट ट्रिप अशा भरपूर केले त्या, पण प्रॉपर व्हिडिओ करत कुठं आहे काय कसं टाइम सांगणे, नाही तर कुठल्या लोकेशनला आहे काय कसं आहे, कुठं बघण्यासारखं आहे त्या सांगण्यात माझा पहिला अनुभव आहे. सो मला माहिती आहे की एकदम काय जबरदस्त झक्कास वगैरे काय झालं नाही. सो कमेंट पण अशा करू नका की मस्त करतच नाही कोण सोडून, त्या 2-3 जण सोडले तर.
तर ह्या वर्षी मेजर तसं म्हणलं तर 3 ट्रिप. जानेवारी मंथ मध्ये मुंबई, परत साऊथ, परत 3 टाइम मी समुद्राच्या जवळच होतो. आता मी फोटोज स्टोरीला वगैरे काय सुद्धा पोस्ट नाही केले, अपलोड नाही केले. मुंबईला जानेवारी महिना सगळ्यात बेस्ट आहे आपल्यासाठी. रस्ता चुकला ना, तिथनच घ्यायचं आहे ना. अल्ला काय तू म्हणून तुला गाडी द्यायला पाहिजे चालू आहे. तिथनच घ्यायचं आहे ना, युटर्न तर घ्यायचं ना. आटके टाकलंयस ना का मुंबई टाकलंय? मुंबई टाकशील बाबा. अरे नी रोड जाना पेचाना क्यों लग रहा है? डायरेक्ट घराच्या त्या साईडने येते आपण फिरून असं फॅक्टरीच्या मागण्या त्या. मी म्हणणार मग तिकडनं कृष्णा नदी कुठं आहे? समुद्र सवय राहून नदी दिसून झाल्या तू म्हणणार. वातावरण आपल्या आटकडे तर गार आहे, इथं असं ह्युमिडिटी काय एवढी. कुठला? हा डायरेक्ट समुद्राचं बांध बांधला असता. डायरेक्ट कराडच्या सांग बघा. कॉन्टेंट भेटलंच मला तरी शेवटी. आणि ही टॉपिक मी बोलणारच होत, पण मी टॉपिक कसा इंट्रोड्यूस करू, पण झालाच इंट्रोड्यूस. बघा आर्यन सर चिल गाय नाहीत, दे आर बिझी गाय. येस. ह्या लाईट बरोबर आहे ना. आता तर ह्या 4 तासात 7 ते 8 वेळा असं झाले की बाय बिझी आहेत आणि रस्ता चुकलेला आहे. आर्यन सर जर पहिलं व्हिडिओ नाही ना बघितलं तरी ही व्हिडिओ बघा. आता तुमची तारीफ जरा जास्तच झाली आहे व्हिडिओ मध्ये. कोण बघतय काय, कोण म्हणणार आहे असला रस्ता घेतला यो बुताटकी. कोण बघणार, ज्याला बघायचं त्यानं बघू दे. आपण दादाचं ऐकायचं आणि मराठीतच बनवायचं. गणपती बाप्पा मोरया. भाई पण गाडी चालवाय मस्तच फील येतो रे, एक नंबर. कसं वाटतंय कसं सांगू. ही जी फिलिंग आहे ना ती मी एक्सप्रेस नाही करू शकत. ही फिलिंग बेस्ट आहे, बेस्ट एकदम बेस्ट फिलिंग आहे. आता एक विषय असा झाला असणार आहे मला माहिती की गाडी स्पीड मध्ये चालवली. माईक माझा आता हेल्मेटच्या स्ट्रॅपला आहे, तर मी बोललेलो तुम्हाला काय ऐकू येणार नाही. आणि मी हा व्हिडिओ जमलं तरच टाकणार. मग मी हा एक्सपिरियन्स मध्ये टाकू शकतो व्हिडिओ. तर चला असू दे. जर व्हिडिओ आवडला असेल आणि ही सिरीज आवडली असेल, आई इथंच कनेक्ट करतोय नेक्स्ट ब्लॉग ना. चला असू दे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. एंड पर्यंत बघत नाही कोण, चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट ट्रिप डायरेक्ट पुढच्या वर्षी. अरे पण तू व्हिडिओ ह्या वर्षीच्या एंड मध्ये तर टाकणार ना, तो पण विषय आहे. बघू. चलो बाय. जंगल क्षेत्र आहे.